महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपण कराडच्या जवळ असलेल्या एका गावामध्ये आहोत. शेतकरी आपल्यासोबत आहेत. नुकतंच वाघावचं प्रदर्शन झालं, त्या प्रदर्शनामध्ये त्याचबरोबर नरंदेचं प्रदर्शन झालं. त्या प्रदर्शनांमध्ये शेतकऱ्यांची या भेट झाली होती. आता वाघावच्या प्रदर्शनात कितवा नंबर आला? तिसरा नंबर आला. तिसरा आदत गटामध्ये कोसा गटामध्ये. मंडळी, मायक्रोचिप आपण जेव्हा बसवतोय तर मायक्रोचिप ह्या त्या गोवंशाची वंशावळ नोंदणी करणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणकोणत्या प्रदर्शनामध्ये नंबर पटकावलाय याची देखील नोंद तेथे होणार आहे. म्हणजे जे जे काम त्या कालवडीच्या आयुष्यात मालक असताना त्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे त्याची सगळ्याची नोंद ही मायक्रोचिप करणार आहे, जेणेकरून भविष्य काळात मालक आता कदाचित यांच्यासाठी वाघाव किती किलोमीटर येत ना, इथून एक 10 किलोमीटर आहे फक्त. एखाद्या प्रदर्शनाला जात असताना तिथे जाण्या येण्याचा खर्च असेल, तो दिवसाची तिथे मेहनत असेल, तर ही सगळी करत असताना या प्रत्येक गोष्टीची नोंद या शेतकऱ्यांची त्या मायक्रोचिपच्या माध्यमातून होणार आहे. वंशावळ सोबत त्यांच्या पारितोषिक असेल, या सर्वाची नोंद. मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि कुठेही ही माहिती द्या. माझं नाव रोहन भगवान थोरात, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. हे आपली वस्ती जकीनवाडी म्हणून एरिया आहे. जकीनवाडीमध्ये हायवेला लागूनच आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9623 92 12 22. म्हणजे कराडच्या मुख्य शहरापासून एक 7 किलोमीटर पुढं आहे, कोल्हापूरच्या दिशेला. मालक, आता नुकतेच तुमचे आजोबा आता भेटले. आता आजोबांचं वय काय आहे? 95 वय आहे. 95. हो. तरी एकदम त्यांची शरीर एकदम चांगली आहे. त्यांना अजून चष्मा नाही आहे किंवा तुम्ही आता पेपर दिला तरी बिना चष्म्याचे वाचन करतात. आणि रोज आपलं घर साधारणतः इथून एक 500 मीटर अंतरावरती आहे, तरी एक दिवसातून 7-8 हेलपाटे मारतात एवढ्या हायवेच्या गर्दीतनं. पण आता तसं ते आजोबा आहेत म्हणलं, आता ते त्यांच्या काळातली बैलांची पण माहिती सांगत होते. आता आजोबा, जर त्या आजोबांचे वडील आजोबा, त्यांच्या त्या 3 पिढ्या, त्यानंतर आता तुमचे वडील, तुम्ही, नातू, हे जवळपास 6-7 पिढ्या ते आत्ता बघतात आहेत. तर काय त्यांचा अनुभव किंवा जुन्या कुटुंबाची काय मदत होती आज या देशी गोवंश संगोपन किंवा शेती तुम्ही करता त्या संदर्भात? एक त्यांच्याकडून असं ऐकलेलं की आमचे पणजोबा मारुती बाळा थोरात म्हणून, तर ते म्हणजे प्रसिद्ध बैलांच्या बाबतीत होते. आज ह्या पंचकृषीमध्ये त्यांचं नाव म्हणजे ह्या माहितीबद्दल त्यांचं भरपूर म्हणजे लोक त्यांनी जर बैल घेतला एखादा तर बघण्यासाठी म्हणून खास लोक यायचे. आणि हे मी आजोबांच्याकडून ऐकलेलं होतं. मी काय त्यांना बघितलं नाही, पण आपलं त्यांच्याकडून माहिती आता तुम्ही पण स्वतः ऐकली. मग आमची मळाई देवीची गावात हे ग्रामदैवत मळाई देवी म्हणून आहे. तर त्या मळाई देवीला आमची यात्रेसाठी म्हणजे भरपूर लोकांच्या प्रत्येकी घरी एक बैल असायचाच. म्हणजे रंगपंचमीसाठी एक महत्त्व आहे आमच्या देवीचं त्या. मग त्यामुळं ह्या गोष्टीचा पूर्वीजात म्हणजे पिढीजातच हा नाद आहे. मग अजूनही रंगपंचमीला तो उत्सव अजूनही खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो. मग बैल आहेत अजूनही लोकांची बैल आहेत. म्हणजे आता कमी प्रमाण झाले, पण ज्यांच्या आता आमच्या चुलत्यांची पण बैल आहेत, आमची पण होती, पण आता जरा ह्या मधल्या पिरियडमध्ये फक्त नव्हती. पण आता आपण त्याच संदर्भातून पुढं वळूच्या हिशोबाने किंवा पुढचं आपलं नाव आहे असं राहावं या उद्देशानंच आपण ह्या कालवडीसाठी आपण घेतलं, पाडीसाठी. आता ही कालवड आपण नुकतीच 2 प्रदर्शनामध्ये आम्ही पण स्वतः पाहिली. ही आपण कुठून घेतली, कुठल्या बैलाची पैदास आहे? हे आपण जतमधून घेतली. तर ते त्या मालकांचं नाव काय एवढं लक्षात नाही आहे, कारण आपल्याला ते हिंद केसरी ठाकूर म्हणून बैल आहे काल्यामध्ये. ठाकूर बैलाचे मालक आबा ड्रायव्हर म्हणून प्रसिद्ध आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणला तरी. तर त्यांनी आपल्याला ही वस्तू घेऊन दिली. आणि त्या बैलाला म्हणजे त्या व्यक्तीने सोन्या म्हणून कडलासमधला जो बैल होता त्या बैलाची ही मुलगी आहे. ओके. कडलासच्या पवारांची, अभिजित पवार का काय त्यांचं नाव आहे, त्यांची ही म्हणजे त्यांच्या बैलाची ही पैदास आहे. आता मला विचारायचं, आता आजोबा आणि सध्याच्या घडीला तुमचे वडील, चुलते वगैरे तुम्ही किती, आणि त्यांच्याकडे पण जनावर आहेत का? नाहीत, त्यांच्याकडे नाही, फक्त आपल्या वैयक्तिकच. म्हणजे आमच्या वडिलांनाच जरा शेतीचा भरपूर नाद असल्या कारणानं ही पूर्वीपासून आपणच करतो. म्हणजे ते बघत आले लहानपणापासून. जशी आजोबांना आवड तशी वडिलांना पण खूप आवड.
आणि आता तुम्ही ते ते करताय. करतोय आपण. पण आता मला म्हणायचं, आता जवळपास कराडापासून हे 7 किलोमीटर अंतरावर आहे, पण तसं म्हणायला गेलं तर कराडच म्हणू आम्ही. कराडच होय. आणि हा समोर एवढं मोठं ब्रिजचं पण काम चालू आहे, तर आता ह्या जसं शहरच आहे म्हणू आपण हे, हा. तरी आता एवढं रोडच्या कडेलाच तुमची शेती आहे, मग हे करायला अडचणी नाही आहेत का? असं नाही वाटत काय बंद करावं? नाही, ते पूर्वीपासून एक हे असल्याशिवाय जरा आपल्याला बरंच वाटत नाही. म्हणजे घरात आपला एक गोवंश असलेला त्याचं जे सुख आहे ते इतर कुठल्या ह्याच्यामध्ये नाही. आता एवढी जनावरं होती, पण हे असल्याशिवाय आपलं मनच इथं लागत नाही. मग आता गोठ्यामध्ये इतर काय जनावर आहेत? इतर आपल्या 2 म्हशी आहेत. एक एचएफमध्ये प्युअर म्हणजे होस्टन प्युअर होस्टनमध्ये, एक एचएफमध्ये पाडी आहे. आता ती 5वा महिना तिला आहे, तुम्ही बघितले तिचं फाउंडेशन वगैरे. आणि एक पहिलारू रेडी आहे. 2 म्हशी आहेत अशी. मग आता खिलार याच्या अगोदर वडिलांच्या काळात पण होतं की. असायचं हो भरपूर. हो. एक आपल्याकडे काळी कपिलामध्ये एक गाय होती, म्हणजे प्युअर देशीमध्ये. आणि एवढी चपळ होती की ती मी अजून जरी वडिलांना विचारले तर ती अशी बांधली तरी एक सेकंद ती तुम्हाला अशी उभी राहिलेली म्हणजे बसलेली दिसणार नाही. कायम तिचे 4 पाय चालूच असायचे अशी, एवढी चपळ होती. मग ते जरा वडिलांच्या ऑपरेशनच्या वेळी आपण ते पाहुण्यांना दिली, त्यामुळे जरा हे झालं. मग ते परत आणायला गेलो, पण तोपर्यंत ती जरा त्यांच्यात लंपी म्हणून आजार आल्यामुळे जरा हे झालं. आता हिथं गोवंश सांभाळताय, खिलार सांभाळताय, मग वैरण किंवा काय स्वतःच्या शेतातलं काय हो, काय आपल्या असतंय? स्वतःच्या शेतात घास गवत असते, मका असते, ऊस असतो. आणि स्वतःच्या शेतातले वैरण असणं आणि विकतची घेऊन करणं अवघड काम आहे. विकतची तर काय पर्याय नसल्यावर घेतली पण पाहिजे आहे. कारण स्वतःची जरी असली तर काय वातावरणाच्या ह्याच्यावरती किंवा काय कारणास्तव आता कमी पडते की काय होते, पण त्यावेळेस विकत तर आणावीच लागते कधी कधी. नरंदे प्रदर्शन किती किलोमीटर गेल ते? इथून जवळ आपल्या इथून एक 60 किलोमीटर आहे अंदाजे. मग ह्या कालवडीचं पहिलं प्रदर्शन नरंदेच? नाही, पहिलं प्रदर्शन आपल्या कराडचं पक्षी प्रदर्शन. ओके. मी नरंदेला प्रदर्शन बघण्यासाठी आणि तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो तिथे. ओके. मग तेव्हा कालवड नव्हती? कालवड आणली नव्हती आपण, बरं. म्हणजे बघण्यासाठी आलेलो. पण त्यावेळी जरा ती आणली त्यावेळी जरा एवढी हे पण नव्हती ना, म्हणजे नेण्यासारखी अशी आपण. मग म्हटलं आता जरा थोडीशी हे झाल्यावर मग न्यायची. मग आता प्रदर्शनाला आम्ही असं ऐकलं की प्रदर्शनाला घेऊन जायची तयारी बहुतेक बरीचशी करावी लागते काय ना काय. मग या तयारीसाठी काय मेहनत किंवा कसं काय हे करता? त्याला काय आदल्या दिवशी जरा सगळी धुवायची, परत दुसऱ्या दिवशी धुवायची. जरा आदल्या दिवशी खुराक तिला चांगला पद्धतीनं द्यायचा, कारण तिथं गेल्यावर जरा अशी भरगच्च दिसली पाहिजे, आकर्षित दिसली पाहिजे, हे एक आपलं मत असते. त्यामुळे जरा आदल्या दिवशीपासून एक उत्साह असते आपल्याला की एक जरा अशा पद्धतीनं आपण नेऊया म्हणून. आणि एक सिंपल पद्धतीत नेले तर एक तिचं जे काय रूप आहे ते आपल्याला म्हणजे लोकांना किंवा जे प्रेक्षक हे असतात, कमिटी असते, त्यांच्यात तरी पाहण्यासाठी जरा एक आपल्याला पण एक चांगला अनुभव येतो की बाबा आपण कुठं काय कमी पडतोय का. आता कराडच्या पशु प्रदर्शनाला नेली, वाघावला नेली, प्रदर्शनामध्ये नेणं, आता तुम्ही सांगितलं की वाघावला तिचा 3रा नंबर आला. नंबर आल्यानंतर नंबर येणं नाही येणं हे किती महत्त्वाचं आहे, आणि आल्यानंतर काय उत्साह असतो की एक गेल्यानंतर असं म्हणजे अपेक्षा असते आपल्या, पण शेवटी जे काय कमिटीच्या निर्णयावरती राहते. पण एक उत्साह खूप असतो की बाबा एक आपला एवढ्या लोकांच्या मध्ये आपले काहीतरी वस्तूला एक काहीतरी बघितलं त्यांनी, मग त्यासाठी जो उत्साह असतो तो न सांगण्यासारखा असतो. आणि आता किती लांबपर्यंत म्हणजे तयारी चालू आहे की मी एवढ्या लांबपर्यंत प्रदर्शनाला घेऊन जाईल? माझे तुम्हाला एक कॉल पण मी केलेला. आपल्याला इच्छा होती ते हे जर सोलापूरच्या खालचं प्रदर्शन काय मोहोळच्या प्रदर्शनला? मोहोळच्या नाही, ते त्याच्या खालचं सोलापूरच्या खाली एक होतं बघा तुम्ही मोठं प्रदर्शन. आता नुकतंच झालं ते नुकतंच. त्या जगताप डॉक्टरांनी भरवलं हा. होतं सोहळ्याच्या इथं. सोहाळे प्रदर्शनात माझी खूप इच्छा होती आणायची आणि गणेशवाडीच्या प्रदर्शनात न्यायची होती, पण त्यावेळी जरा वेळ म्हणजे आपल्याला जमलं नाही ते टायमिंग. मी तुम्हाला फोन सकट केलेला की तुम्ही सर तिथं आहे का, म्हणजे आम्ही येणारच होतो त्यावेळी, पण जरा मानसिक बळ आपल्याकडे कमी, एकटा असल्यामुळे जरा सगळं बघून यायला लागतंय ना. सोहळे तसं पाहायला गेलं तर इथनं बरंच किलोमीटर हो, पडलं. पण तरी पण माझी तयारी होती आणायची. सोहळे प्रदर्शनाच्या वेळेस मंडळी चांगल्या प्रकारचं नियोजन आणि एक चांगलं वेगळं प्रदर्शन पाहण्याची संधी सर्वांना मिळाली, आणि प्रत्येक गावाने तालुक्याने प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. ते जर केलं तर तुमच्या गावातील खिलार किंवा देशी गोवंश वाढणार आहे.
आणि आज आपण जर पाहायला गेलं तर एक गोष्टीची थोडीशी कमतरता जाणवते की बैलगाडा शर्यतबंदी उठण्याच्या अगोदरचा काळी आपण चॅनलने स्वतः पाहिलं आहे की ज्या काळामध्ये काजळी खिलारचं सगळ्यात जास्त प्रदर्शनं होत होती. त्यानंतर बंदी जशी उठली तसं कोसा खिलारला सगळ्यात जास्त मागणी वाढली. आज बरेचसे जुन्या काळातले जे काजळी खिलार वळू मालक होते ते आज कोसा खिलार वळू मालक म्हणून त्यांचं ओळख निर्माण करत आहेत. पण खरं तर ही गोष्ट चुकीची आहे. आपणला देशी गोवंशामध्ये खूप कमी उपजाती आहेत. त्याच्यामध्ये काजळी खिलार, कोसा खिलार, गाजरी खिलार आणि हरण्या खिलार हे 4 मुख्य प्रकार आहेत. हे काही करून प्रत्येक प्रकाराचं प्रदर्शनामध्ये त्यांना मान्यता मिळाली पाहिजे, तेव्हाच हे गोवंश जास्तीत जास्त पुढे जातील. आत्ता अलीकडच्या काळामध्ये काजळी खिलार देखील कमी प्रमाणात सांभाळली जाते किंवा त्या काजळीचा मालक आता कोसाकडे वळतोय. तर हे घडलं नाही पाहिजे मंडळी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त कशासाठी ओळखला जातो तर कोसा खिलार हा शर्यतीसाठी जास्त ओळखला जातो. म्हैसुरी वासरांचं प्रमाण बंदीच्या अगोदर मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हैसुरी वासरं घेण्यापेक्षा आपला देशी गोवंशामधला खिलार हा जातिवंत जास्त काळ पळतो, त्यामुळे तो आवर्जून तुम्ही टिकवला पाहिजे. मालक, आता तुमच्या ह्या गावामध्ये किती प्रमाणात देशी गोवंशामध्ये खिलार पाहायला मिळतो? खोंड असतील, बैल असतील? तसं जे पूर्वीपासून आहे बऱ्यापैकी आहेत नादिष्ट, त्यांनी सांभाळलेले आहेत. पण आता ही जरा पुढं परिस्थिती शिक्षणामुळे ह्याच्यामुळे बाहेर मुलं गेल्यामुळे जरा कमी प्रमाणात घरचे पण तसे बघणारे मागं पाहिजेत ना त्याला. तुमच्या इथे छकडी शर्यत प्रसिद्ध आहे ना? हो आहे की. मग इथं छकडी शर्यतीतला कुठला बैल सर्वात जास्त प्रसिद्ध बैल तुमच्या गावात आहे जवळपास? आता इथं आमच्या गावात म्हणजे काल्यामधला तो ठाकूर म्हणून चांगला आहे. महिब्या म्हणून आता प्रसिद्ध बैल, तो महिब्याचे मालक तिथले आहेत. असे आपल्या इथे जातिवंत बैल आहेत त्यांचे. ओके मंडळी, आज बैलगाडा शर्यतबंदी उठली, खिलारला चांगले दिवस आले आणि आज देशी गोवंश आज तसं पाहायला गेलं तर जे गायी सांभाळतात तर त्या शेतकऱ्यांना पण खूप मोठी मागणी. कारण आज शेतकरी आपल्या दावणीला असलेल्या जातिवंत गायीला एक योग्य वळूची निवड करून जातिवंत पैदास घेत आहे आणि या पैदासीची देखील मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आज या गाई मालकांना याचं गणित कळलेलं आहे की चांगल्या प्रकारचं ब्रीडिंग केल्याने दूध पिणारं वासरू 50,000पासून ते ₹1,00,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त किमतीला विकलं जातं. मला इथं ह्या परिसरामध्ये शेतीमध्ये काय पीक किंवा काय असतं या भागामध्ये? इथं जास्त प्रमाणात ऊसाचं उत्पादन जास्त आहे. केळी पण असते, म्हणजे आमचे चुलतेच करतात वगैरे. केळीचं प्रमाण गावामध्ये भरपूर आहे. परत ऊसाचं जास्त प्रमाणात आहे, कारण इथं जवळपास आपल्या कृष्णा सहकारी कारखाना आहे, रयत सहकारी कारखाना आहे. जवळपास आमचं नशीब आहे की आम्हाला इथल्या जवळच्या एरियात साधारणतः 20 किलोमीटरच्या रेंजमध्ये 2 मोठे कारखाने आहेत. सह्याद्री कारखाना कराडमध्ये आहे, म्हणजे इथून एक 20 किलोमीटर आहे. असे 3 कारखाने आम्हाला इथं लाभलेले आहेत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी ऊसाचं उत्पादन हे सर्व जास्त आहे. अडसाली लागण जास्त असते. तुम्ही म्हणले की हे 3 कारखाने तुमच्या जवळ आहेत, तिन्ही कारखान्यांचा रेट सेम असतो का? सेमच असतो. उच्चांक दर असतो सगळ्यांच्यापेक्षा आणि म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि आता मुख्य पाहिलं झालं तर शेतीमध्ये मुख्य पीक हे ऊसच लावतात. ऊसच लावतात. ऊस, भुईमूग, सोयाबीन सर्व पिकं आमच्या इथं बऱ्यापैकी चांगले निघतात. पाऊस कसा असतो? पाऊस चांगल्या प्रमाणात असतो, काही अडचण येत नाही. म्हणजे जरासं थोडं आता हे निसर्गाच्याच ह्यानं जरा थोडंफार होतं, पण बऱ्यापैकी नदी असल्यामुळे जवळ कृष्णा नदी आपल्या जवळ आहे ना. कृष्णा कोयना कराडमध्ये आपला संगम झाला आहे, त्यामुळे नदीचं क्षेत्र असल्यामुळे बऱ्यापैकी इरिगेशनवरती कारखान्यांच्या स्कीम असल्यामुळे बऱ्यापैकी हा एरिया सर्व डेव्हलप झालेला आहे. आता 2019 का काय त्या दरम्यान एक पूर आला होता वाटतं. हो. तर त्या पुराचा इथं काही फटका बसला नाही, काही फटका बसला नाही. इथून पुढच्या गावांना म्हणजे इथून म्हणजे सांगली, बोरगाव वगैरे जे सांगली जिल्ह्यातले लागतात ते त्यांना फटका बसतो. नाहीतर आपल्या कराडमध्ये अजूनपर्यंत तरी कधी कोणाचा पुरामुळे फटका बसला असं काय जाणवलं नाही. आणि आता हे सगळं सांभाळत असताना शेती यशवंतराव चव्हाणांचं आपलं भरपूर आपल्या कराडला मोठं म्हणजे योगदान आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे लोक भरपूर म्हणजे आज तुम्ही बघितलं, आज कराड ओळखत नाही, पण आजही आपण मलकापूरमध्ये आलो. आज डीमार्ट सारख्या एवढ्या मोठ्या म्हणजे मॉल वगैरे आपल्या इथं झालेले आहेत. मोठे शहर आहे इथं. मग MIDC पण आहेत आजूबाजूला? MIDC आपल्या इथं नाही आहे, पण आता आमचं चाललंय म्हणजे राजकीय 5 स्टार MIDC करण्याचा प्लॅन चालू आहे. आता ते येताना टोल नाका लागला ना तासवडे, तिथं MIDC आहे.
मग आता पुढे MIDC किंवा तसं पाहायला गेलं तर जे शहर वाढत चाललंय तर पुढील काळात पण हा देशी गोवंश राहील, राहणार म्हणजे सांभाळणार तुम्ही आता आवर्जून. आमचे एक मित्र आहेत MIDC मध्ये इथं कोयना औद्योगिक वसाहतमध्ये, त्यांनी सकट म्हणजे एवढ्या व्यापातनं सकट देशी गोवंश पाळलेला आहे. आणि आज आता त्यांच्याकडे जवळजवळ एक 60-70 100 एक कामगार आहेत कामाला, पण त्यातनं पण त्यांनी विकत वैरण आणतात, पण त्यांनी देशी गोवंश पाळलेला आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कालवडीचा खुराक आणि वैरण काय असतंय रुटीन? सकाळी आपण तिला ते डाळ वगैरे म्हणजे आदल्या दिवशीच भिजवून ठेवतो. महिन्याला एखादी गाय सांभाळायची किंवा एखादी कालवड सांभाळायची अंदाजे एखादा खर्च किती होतो? एक साधारणतः जर चांगले सांभाळायचे म्हटले तर एक 5,000 रुपये तरी जातात. तेवढा करावाच लागतो. तेवढा करावंच लागतं. आता तुम्ही हिला कंटिन्यू प्रदर्शनाच्या दृष्टीने तयारी करणार आहे तिला. पुढे आपल्याला तिला प्रदर्शनाच्या दृष्टीने आता आपल्याला तिचा अंदाज तरी आला, 2 प्रदर्शनात गेलो पण आपले काहीतरी घेऊन आली ती. म्हणजे त्या कराडच्या प्रदर्शनामध्ये उत्तेजनार्थ मध्ये बसली ती. ओके. कराडचं प्रदर्शन हे दरवर्षी असतं. हो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पशु असतात. सगळ्या प्रकारचे पशु असतात आणि खूप म्हणजे मोठं प्रदर्शन असते. खिल्लार मोठ्या प्रमाणात असतात. खिल्लार येतात तुमच्या सगळ्या पशु पक्षी इतर शेतीविषयक भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात येतात. मंडळी, कराडचं हे पशु प्रदर्शन आपण 1 वर्ष नक्कीच त्या प्रदर्शनाला येऊन गेलेलो आहे, पाहिले कशा पद्धतीचं मोठं प्रदर्शन असतं. आणि आपण हेच तर म्हणतोय की प्रत्येक गावाने तालुक्याने त्याच्या इथे पशु प्रदर्शन घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण त्याशिवाय गोवंश वाढणार नाही. आणि तिथे शेतकरी जे आहेत त्या गावा तालुक्यातील त्यांना जर प्रोत्साहन मिळायचं असेल तर ह्या गोष्टीची प्रदर्शनांची आकर्षणाने गरज आहे. तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच तुम्ही तुमच्या भागामध्ये प्रयत्न करून हे प्रदर्शन घेण्याचा प्रयत्न करावा. मालक, आम्हाला एकदा तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव रोहन भगवान थोरात, मलकापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर 9623921222. मला खूप खूप धन्यवाद. आज या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला एक चांगली कालवड पाहायला मिळाली. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, तो नक्की भरा. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील नाव नोंदणीचा फॉर्म आहे, तो नक्की भरा. मंडळी, धन्यवाद. नमस्कार. खिल्लार महाराष्ट्राची शान.